गुड मॉर्निंग. जय सियाराम. ठीक आहे, आज आपल्याला सायन्सचं चॅप्टर नंबर 6 चालू करायचंय. किती? चॅप्टर नंबर 6. चॅप्टरचं नाव काय आहे? सबस्टन्सेस इन डेली यूज. ऑन नाही, इन. सबस्टन्सेस इन डेली यूज. ओके. सगळ्यात आधी चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला चॅप्टरचं नाव समजून घ्यावं लागेल. ओके. मग चॅप्टरचं नाव आहे आपलं सबस्टन्सेस इन डेली यूज. आता व्हॉट इज सबस्टन्सेस? सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ. सबस्टन्सेस म्हणजे काय? पदार्थ. आता तुम्हाला लहानपणापासून काय शिकवत आले? सबस्टन्सेस, एखादा इंग्लिश शब्द आणि त्याचा अर्थ तो लक्षात ठेवायचा, पण त्या अर्थाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. बरोबर की नाही? मग पदार्थ. आता ही पूर्ण क्लास आहे. ओके. या क्लासमध्ये काय काय पदार्थ आहे? सगळेच पदार्थ आहे. सगळेच पदार्थ आहेत ना. हा ट्रायपॉड आहे, हा काय? पदार्थ. मोबाईल काय? पदार्थ. व्हाईट बोर्ड काय? पदार्थ. मी काय? पदार्थ. मोबाईल काय? पदार्थ. स्मार्ट बोर्ड काय? पदार्थ. बरोबर. हे काय? सगळे पदार्थ आहेत. तुम्ही पण काय? पदार्थ. मग असे पदार्थ कोणते? असे पदार्थ ते आपल्या डेली यूज मध्ये कामात येतात. आपल्या डेली यूज मध्ये कामात येतात. त्याला बोलतो आपण, चॅप्टरचं नाव आहे सबस्टन्सेस इन डेली यूज. तर आता आपल्याला या चॅप्टर मध्ये काय शिकायचंय ते आपण बघून घेऊ. सब टॉपिक काय आहे आपले ते बघून घेऊ आपण. सगळ्यात आधी इंट्रोडक्शन राहील. काय राहील सगळ्यात आधी? इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस. सबस्टन्सचं क्लासिफिकेशन करण्यात येईल. किती टाईप मध्ये? 2. पहिलं नॅचरल सबस्टन्सेस, दुसरं मॅन मेड सबस्टन्सेस. ओके. त्याच्यानंतर तिसरं आहे कोणते कोणते नॅचरल सबस्टन्सेस त्यांची लिस्ट. त्याच्यानंतर कोणकोणते मॅन मेड सबस्टन्सेस किंवा मटेरियल आहे त्यांची लिस्ट. त्याच्यानंतर आपल्याला हिस्ट्री बघायची. कोणाची? ग्लास. ग्लास नेमकी कसा बनतो त्याची हिस्ट्री बघू. त्यांच्यानंतर इम्पॉर्टंट इन्व्हेन्शन अँड प्रोसेसेस. काय काय इन्व्हेन्शन करण्यात आले आणि त्या इन्व्हेन्शनच्या मागच्या प्रोसेसेस काय आहेत. ओके. त्याच्यानंतर करंट इंडस्ट्री अँड इट्स मार्केट. म्हणजे आताची जी इंडस्ट्री आहे ती कशी आहे, मार्केट कसं आहे ते आपल्याला बघायचंय. ओके. सगळ्यात आधी तर ग्लास बद्दल तुम्हाला काही पुस्तकात जास्त दिलेलं नाही. ओके. मग ग्लास आपण वरच्यावर बघू, पण हे तुम्हाला इन डिटेल दिलेले आहे सगळे. इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस. ओके. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात आधी आपण बघू इंट्रोडक्शन बघायचं आपल्याला. ओके. तर इंट्रोडक्शन मध्ये आहे क्लासिफाय फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर युजेस. आता हे सबस्टन्सेस आहेत त्यांना त्यांच्या यूज प्रमाणे क्लासिफाय करायला लावले, म्हणजे वर्गीकरण करायला लावले. लक्ष देणे. सँड आहे, सोप आहे, वूल आहे, विंडो ग्लास, बांबू, कॉटन, ब्रिक्स, सिल्क, लिफी व्हेजिटेबल्स, सिमेंट, फ्रुट्स, वॉटर, शुगर, स्टील, लेदर, रबर एटसेट्रा. यांना त्यांच्या यूज प्रमाणे क्लासिफाय करा. साबण कशासाठी वापरतो आपण? अंग धुवायसाठी, कपडे धुवायसाठी, अजून धुण्यासाठी आपण साबण वापरतो. ओके. त्याच्यानंतर सोप. सँड झालं. सँड कशासाठी? सँड बऱ्याच गोष्टीसाठी काम येते. सँड आहे ना, सँड पासून ग्लास बनतो. काय बनतो? ग्लास. ओके. त्याच्यानंतर वूल कशासाठी वापरतो? स्वेटर बनवायसाठी. ग्लास, विंडो ग्लास, खिडकीचा ग्लास कशासाठी वापरतो आपण? खिडक्यांसाठी. बरोबर. त्याच्यानंतर बांबू कशासाठी वापरतो? झोपडी बांधायसाठी. बरोबर. कॉटन कशासाठी वापरतो? कपड्यासाठी. त्याच्यानंतर ब्रिक्स कशासाठी वापरतो आपण? ब्रिक्स, विटा घर बनवण्यासाठी. त्याच्यानंतर सिल्क पासून सिल्कच्या साड्या वगैरे बनतात. लिफी व्हेजिटेबल्स खाण्यासाठी वापरतो. सिमेंट घर बांधण्यासाठी. फ्रूट खाण्यासाठी. वॉटर पिण्यासाठी. शुगर खाण्यासाठी. स्टील घर बांधण्यासाठी. लेदर कपडे बनवण्यासाठी, कपडे किंवा चप्पल वगैरे, बेल्ट वगैरे शिवण्यासाठी. त्याच्यानंतर रबर भरपूर टाईपचे आपण वापरतो. त्याच्यानंतर हे काय आहेत? सगळे सबस्टन्सेस आहे डेली यूज मधले. बरोबर. इथपर्यंत कळलं? काही अडचण? मग पुढे बघू. नाऊ सम ऑफ यू विल क्लासिफाय देम इनटू डिग्रेडेबल अँड नॉन डिग्रेडेबल.
आता याच्यात तुम्हाला क्लासिफाय याच्यात करायचंय डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल, आणि दुसऱ्या याच्यात काय करायचं नॅचरल किंवा मॅनमेड. सगळ्यात याच्यात डिग्रेडेबल म्हणजे जे काय होईल त्याचे नष्ट होऊन जातील, आजे सब्स्टन्स जे त्याचे ते नष्ट होऊन जातील, आणि नॉन डिग्रेडेबल जे नष्ट होणार नाही. फॉर एक्झाम्पल आता सँड आहे, सँड डिग्रेड होऊन जाईल म्हणजे नष्ट होऊन जाईल, नॅचरल आहे ना ती, बरोबर. बांबू नष्ट होऊन जाईल, कॉटन नष्ट होऊन जाईल, ब्रिक्स होतील का त्याच्या नाही, सिल्क नष्ट होऊन जाईल, लिफी व्हेजिटेबल्स नष्ट होऊन जाईल, म्हणजेच त्याचे काय होऊन जातील डिग्रेड होऊन जातील. ओके, हे झालं. असे चार्ट करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर नॅचरल कोणता आहे याच्यातला ते बघायचंय. नॅचरल कोणता आहे, सँड नॅचरल आहे, सोप नॅचरल आहे का रे, नाही, वूल नॅचरल आहे, त्याच्यानंतर बांबू नॅचरल आहे, कॉटन नॅचरल आहे, सिल्क नॅचरल आहे, लिफी व्हेजिटेबल नॅचरल आहे, सिमेंट नॅचरल आहे का, नाही, शेतात उगवणारे सिमेंट, हा ना, शेतात उगतं मग, हा, ओके, म्हणजे माहिती तुम्हाला काय नॅचरल आहे आणि काय नॅचरल नाही. ओके, त्याच्यानंतर फ्रूट नॅचरल आहे, नाही रे, कोण बोललं, फॅक्टरीत तयार करता, हा, मग काय फ्रूट पण नॅचरल, काय नॅचरल. त्याच्यानंतर वॉटर काय नॅचरल, शुगर काय नॅचरल, स्टील काय, हा, तुझ्या शेतात तयार होतं ना, तू स्टीलची शेती लावली ना. ओके, त्याच्यानंतर लेदर काय नॅचरल, रबर काय नॅचरल. ओके, बघितलं आपण इटेबल अँड नॉन इटेबल, खाण्यायोग्य आणि अखाण्यायोग्य किंवा नाही खाण्यायोग्य. ओके, सगळ्यात आधी याच्यात इटेबल कोण आहे, सँड खातो का, अरे खाताना लहानपणी सगळेच खायचे, लहानपणी खायचो सगळेच खायचे, बरोबर की नाही, माती खाऊन घ्यायचो आपण, बरोबर. ओके, माती खाल्ली म्हणजे काय, आपल्याला कॅल्शियमची कमी असते, आयर्नची कमी असते, कशाची, आयर्न, लोह, शरीरात लोहाची कमी पडले का आपल्याला माती खाऊ वाटते, बरोबर. आता पण बघा मोठे लोक माती खाता बघा, ते चांगलं नाही राहत, खायची नाही. ओके, सँड खायची गोष्ट आहे का, नाही, सोप खायची गोष्ट आहे का, आंघोळ करता करता तर खाऊन जाता, तुमची मम्मी विचार करते यार हा सोप महिनाभर जायला पाहिजे, हा 2 दिवसात कसं काय संपू राहिला, मा पोरा आंघोळ बी तशीच करतोय, गोरा बी नाही होते. ती गोष्ट ठीक आहे की गोरा झाला असता म्हणजे समजलं असतं एका दिवसात अर्धा सोप वापरून घेतला, पण जातो कुठे, भानगड काय, खाऊन घेऊन नाही घेत ना, नक्की ना, हा, खातो, हा, चला. त्याच्यानंतर ग्लास खातो का, ग्लास नाही, बांबू पण नाही खाता येणार, कॉटन नाही खाता येणार, ब्रिक्स नाही खाता येणार, सिल्क नाही खाता येणार, लिफी व्हेजिटेबल खाता येतील, बरोबर. सिमेंट खाता येईल का, फ्रुट्स, वॉटर पिता येईल, शुगर खाता येते, स्टील, लेदर, रबर. ओके, म्हणजे कळलं तुम्हाला, इथपर्यंत कळलंय, बरोबर. उत्तर दिले म्हणजे कळलंय. आता पुढे बघू आपण. ऑब्जेक्ट्स अराउंड अस आर मेड अप ऑफ डिफरंट मटेरियल्स. आपल्या आजूबाजूला जे ऑब्जेक्ट्स आहेत ते वेगवेगळ्या मटेरियल पासून बनलेले आहेत, बरोबर. मग ऍट टाइम an object is made up of single material. At times an object made up of single material. काही ऑब्जेक्ट एकाच मटेरियलनी बनवतात, किंवा an object could also be made of many material, किंवा खूप मटेरियल एकत्र मिळून ऑब्जेक्ट बनवलेलं असेल. An object could also be made of many material, and then again one material could be used for making many different objects. What decides which material should be used for making given object? आता लक्ष द्या. हा तुम्हाला काय गेला असेल, बाउन्सर. काय गेला असेल, काय इंग्लिश मध्ये बोलतो सर तुम्ही, काय बोलताय आम्हाला काहीच कळत नाहीये, लक्ष द्या. हा, ते असू दे, होत राहत ते. ओके, हा, मग आहे ना, सगळ्यात आधी आपल्या आजूबाजूला जे ऑब्जेक्ट्स आहेत काय तरी ते खूप टाईपच्या मटेरियल पासून बनलेले असतात. तर काही ऑब्जेक्ट एका मटेरियल पासून बनलेले असतील, तर काही ऑब्जेक्ट वेगवेगळ्या मटेरियल पासून बनलेले असतील. फॉर एक्झाम्पल आपण नाही, फॉर एक्झाम्पल हे घेऊ आपण, प्लास्टिक. प्लास्टिक कशापासून बनलंय, प्लास्टिक पासूनच बनलंय,
बरोबर, एकच मटेरियल वापरलंय ऑब्जेक्ट बनवायला, बॅनर बनवायला, बरोबर. पण टीव्हीला वेगवेगळे मटेरियल आहे. काय काय, हे बघा, प्लास्टिक आहे, बरोबर, मध्ये कॉपर वापरलंय, हा ग्लास आहे, बरोबर, स्क्रीन, वेगवेगळे काय मटेरियल्स वापरलेले. त्याच्यानंतर लोखंड असेल, बरोबर, बारीक बारीक तारा असतील कॉपरच्या, स्टीलचा नाही राहतील, असे वेगवेगळे काय असतील मटेरियल वापरलेले काय बनवायला, एक ऑब्जेक्ट बनवायला. एवढं कळलं. मग याच्यावरनं काय कळतंय, एक मटेरियल एक ऑब्जेक्ट बनवू शकतो किंवा अनेक मटेरियल मिळून एक ऑब्जेक्ट बनवू शकता. हे 2 पॉईंट कळले. आता एक तिसरा पॉईंट असा आहे की एका मटेरियल पासनं खूप सारे ऑब्जेक्ट तयार होऊ शकतात. एका मटेरियल पासनं खूप सारे ऑब्जेक्ट तयार होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक आहे, प्लास्टिक पासनं काय तयार होईल, खुर्ची तयार होईल, चेअर तयार होईल, म्हणजे खुर्ची चेअर एकच, सेम इंग्लिश ना रे. बॉटल तयार होईल, बरोबर, बॅनर तयार होईल, टीव्ही तयार होईल. एक मटेरियल आहे पण खूप सारे काय ऑब्जेक्ट्स आहेत, बरोबर. हे एक्झाम्पल झालं. काही अडचण? ओके. अरे देवा, आपण काय ना अजून सुरुवातीला जरा गरीब गरीब आहे ना आपण, म्हणून होत राहतं असं कधी कधी. आपण जसं जसं आमिर होऊ ना तसं तसं होत जाईल. अरे बारीक कस काय पडलं ते, अशक्त पडलं काय. चलो बघा आता, वी ऑब्झर्व प्रॉपर्टीज अँड स्ट्रेंथ ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस अराउंड अस, देन मेक डिफरंट ऑब्जेक्ट फ्रॉम देम. आता आपण एखादं मटेरियल आहे त्याची स्ट्रेंथ बघतो. काय बघतो? स्ट्रेंथ म्हणजे त्याच्यात काय ताकद आहे किंवा त्याच्यातली काय प्रॉपर्टी आहे ते बघतो आणि त्याच्याने ऑब्जेक्ट तयार करतो. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक आहे, प्लास्टिक मधनं पाणी आत जातं का? पाणी नाही. मग प्लास्टिकची काय बनवू आपण? बॉटल, बरोबर. पण तेच मी स्पंज घेतला आणि स्पंजची बॉटल बनवून दिली. स्पंज घेतला आणि स्पंजची बॉटल बनवून दिली, बरोबर. टिकेल का? मग आपण ऑब्जेक्ट किंवा मटेरियल कशावर आधारित वापरतो, त्याची काय बघतो आपण? त्याची प्रॉपर्टी बघतो. काय बघतो? प्रॉपर्टी बघतो. जायदाद नाही बरं का, घर जमीन जायदाद ती वाली प्रॉपर्टी नाही, प्रॉपर्टी. हा, त्याच्यानंतर आपण अजून काय बघतो? त्याच्या प्रॉपर्टीज बघतो, अजून त्याची स्ट्रेंथ बघतो. काय बघतो? म्हणजे त्याची ताकद, किती ताकद सहन करू शकतो तो, ते बघतो, बरोबर. या दोघी गोष्टी बघितल्यानंतरच आपण काय बनवतो त्याच्यापासून? ऑब्जेक्ट. काय बनवतो त्याच्यापासून? ऑब्जेक्ट्स. काय बनवतो? ऑब्जेक्ट. कळलं? इथपर्यंत काय अडचण? पुढे जायचं. ए खरगटा, नीट लक्ष दे. चला आता बघा, फर्निचर कशापासून बनवतो आपण? प्लास्टिक पासून पण बनवू शकतो, वूड म्हणजे लाकडापासून बनवू शकतो, आणि मेटल म्हणजे लोखंडापासून बनवू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर बाय स्टडीइंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस वी कॅन सिलेक्ट सबस्टन्सेस सुटेबल फॉर अवर पर्पजेस. आपण काय बघतो? त्याच्या प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज बघितल्यानंतर आपण काय करतो? त्यांना सिलेक्ट. कशासाठी? त्याचा सुटेबल वापरासाठी. सुटेबल वापरासाठी. काही अडचण? पुढे जायचं. चला आता बघू. देअर वेअर मोस्ट इम्प्रेसिव्ह अँड ब्युटिफुल मॅन मेड ऑब्जेक्ट्स इन द वर्ल्ड वॉज मेड मेनी सेंचुरीज अगो. आता आपल्या जगात आपल्या लक्ष दे, आपल्या जगात खूप साऱ्या ना मॅनमेड गोष्टी बनवलेल्या आहेत. खूप वर्ष अगोदर काय बनवलं आहे? मॅनमेड गोष्टी. काय? देअर वेअर मोस्ट इम्प्रेसिव्ह म्हणजे आपल्याला इम्प्रेस करतात त्या. ब्युटिफुल मॅनमेड ऑब्जेक्ट. कसे ते? मॅनमेड आहे, माणसाने बनवले म्हणजे मॅनमेड. वॉज मेड. बघा पिरॅमिड आहे, वापस काय कोणती आहे हे काही कळणार मला. हे दुसऱ्या देशातलं पार्लमेंट सारखं काहीतरी दिसतंय. ओके, या अशा स्टॅच्यूज वगैरे वगैरे हे काय मॅनमेड आहे, बरोबर. तसंच आपण घेऊ महाराजांचे किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले किती मोहक असतात. आता दुर्दशा केली ती गोष्ट वेगळी आहे,
पण किती मनमोहक असतात, बरोबर की नाही. नुकतंच आता राम मंदिर किती भारी बनवलंय, बरोबर की नाही. हा किल्लेच ना. मग त्याच्यानंतर एवढं लांब जातात हे, त्याच्यापेक्षा आधी आपला भुईकोट किल्ला मॅनमेड की नाही, माणसांनी बनवलाय का, कोणी नॅचरली बनलाय तो असा जमिनीत नाला उगला मस्त. एक जणाने बी लावलं, पाणी टाकत गेला, नदी जवळच होती, मोसम नदी, पाणी झालं, किल्ला आला, मस्त नाव ठेवून दिलं भुईकोट किल्ला. असं आहे का काही, नाही, मॅनमेड आहे ना. ठीक, ओके, पुढे जायचं. आता आपण बघू नॅचरल अँड मॅनमेड मटेरियल्स. कोणकोणते मटेरियल, नॅचरल आणि मॅनमेड. मग आता एकदम सिंपल आहे. नॅचरल मटेरियल म्हणजे जे नॅचरली भेटतात आणि मॅनमेड म्हणजे जे माणूस बनवतो. मग आता नॅचरल आणि मॅनमेड याच्यातला फरक कळला. नॅचरल म्हणजे नेचरमध्ये भेटतात आणि मॅनमेड म्हणजे ते माणसाने बनवलेले. ओके, मग आता नॅचरल काय असतात बघा. नॅचरल मटेरियल्स आर डिराइव्ड फ्रॉम द अर्थ अँड आर इदर माइंड और फार्म्ड. बघा, नॅचरल मटेरियल हे कुठून येतात, आर डिराइव्ड म्हणजे कुठून भेटतात, फ्रॉम द अर्थ मधनं भेटतील, अँड आर इदर माइंड खाणी असतात बघा, पेट्रोल वगैरे कुठून भेटतं, खाणीतनं. माइंड किंवा फार्म किंवा शेती करून भेटतील. हे असतात आपले नॅचरल, जे आपल्या अर्थ रिलेटेड असतात. ओके, ते असतात नॅचरल. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, नॅचरल मटेरियल्स आर कन्सिडर्ड ऑथेंटिक, दे एज अँड मॅच्युअर ओव्हर टाइम अँड एक्सपोजर टू द ऍटमॉस्फिअर. ऑथेंटिक म्हणजे ते कसं असतं माहिती का, त्यांना एज होतं, वय होतं त्यांचं वय, कारण ते नेचर पासून असतात आणि नेचर पासून जी गोष्ट येते ती नष्ट होणारच आहे. अशी कोणती गोष्ट आहे का नेचर मध्ये जी नष्ट नाही होत. नेचर मध्ये अशी गोष्ट आहे का, नॅचरल झाडं नष्ट होतात का, सॉरी झाड नष्ट होतात, बरोबर, नष्ट नाही होत अशी गोष्ट आहे का, नॅचरली नाहीये. मग त्यांचं काय होत जातं, वय होत जातं, नॅचरल गोष्टींचं वय होत जातं, आणि जसं जसं वय होत जातं तसं तसं त्यांची इफिशियन्सी कमी होत राहते. ओके, दे आर ऑफन कन्सिडर्ड मोर ट्रेडिशनल अँड characterized by timeless beauty. Natural material are often considered as harmful to the environment, less harmful to the environment. However, this is not always the case, for intense stone is not a renewable resource and deforestation is known to create a ecological damage. आता ज्या नॅचरल गोष्टी असतात त्या अर्थ पासून भेटतात, बरोबर. मग आता अर्थ पासून भेटणाऱ्या गोष्टी अर्थला हार्म पोहोचवणार आहेत का, नाही. पण असं प्रत्येक वेळेस होतं का, नाही. समजा अर्थ पासून आपण बोललो नॅचरल वापरायचं, प्रदूषण नाही होत, नॅचरल वापरायचं, आपण काय करायला लागलो, यूज अँड थ्रो डिशेसच्या ऐवजी आपण नॅचरल डिशेस वापरायला लागलो. नॅचरल डिशेस वापरतोय आपण, पण त्या नॅचरल डिशेस झाडांपासून बनणार आहे, नॅचरल झाडांपासून बनतील, त्या झाडांपासून बनताय तर झाडं कट होणार आहे. मग जर झाडं कट झाले मग काय होणार आहे, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड होते. ते नेचरसाठी चांगलं आहे का वाईट आहे. मग नॅचरल गोष्टी कायम चांगल्या आहेत का, कमी हार्मफुल आहेत, एवढं मान्य आहे, कमी हार्मफुल आहेत, पण डायरेक्ट हार्मलेस आहेत का, नाही, जरासा तोटा तर आहेच. ओके, चला पुढे जायचं. आता नॅचरल काय काय मटेरियल आहे बघू. टिंबर नॅचरल आहे, स्टोन नॅचरल आहे, बांबू नॅचरल आहे, केन ऊस नॅचरल आहे, कॉर्क नॅचरल आहे, झाडाचं असतं ते, सिल्वर नॅचरल आहे, गोल्ड नॅचरल आहे, लेदर नॅचरल आहे. कळलं. आता आपल्याला क्लासिफिकेशन केलंय नॅचरल मटेरियलचं. आता नॅचरल मटेरियल आहे ना दोन टाईप मध्ये क्लासिफाय होतात. पहिलं आहे बायोटिक आणि दुसरं आहे अबायोटिक. आता बायोटिक म्हणजे काय, लक्ष द्या, असे मटेरियल जे लिव्हिंग थिंग पासून येतात. कशापासून, लिव्हिंग थिंग, त्याला आपण बोलतो बायोटिक सबस्टन्सेस. कोणते, बायोटिक सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल चामडं म्हणजे काय, लेदर, हे कशापासून भेटल, लिव्हिंग थिंग, मग ते काय झालं, बायोटिक सबस्टन्सेस. नॅचरलचे किती भाग पडतात,
दोन. पहिलं काय बायोटिक, दुसरं काय अबायोटिक. बायोटिक म्हणजे जे लिव्हिंग थिंग पासनं भेटतं. कशापासून भेटतं? ओके, बायोटिक सबस्टन्सेस. ओके, मग आता बायोटिक सबस्टन्सेस कुठून भेटतात? लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग मध्ये अॅनिमल पण लिव्हिंग थिंग आहे आणि प्लांट पण लिव्हिंग थिंग आहे. इथपर्यंत काही अडचण? अॅनिमल लिव्हिंग थिंग, प्लांट लिव्हिंग थिंग, काही अडचण नाही. त्याच्यापासून सबस्टन्स भेटणारे कोणते सबस्टन्स असतील? बायोटिक सबस्टन्सेस. कोणते असतील? बायोटिक सबस्टन्सेस. आणि अबायोटिक म्हणजे जे लिव्हिंग थिंग पासून भेटत नाही. मग आता वॉटर लिव्हिंग थिंग आहे का? वॉटर लिव्हिंग थिंग आहे? हवा लिव्हिंग थिंग आहे का? सॉइल लिव्हिंग थिंग आहे का? मग अशा गोष्टी ज्या वॉटर पासून भेटतील, एअर पासून भेटतील आणि सॉइल पासून भेटतील त्यांना बोलू आपण अबायोटिक सबस्टन्सेस. कोणते सबस्टन्सेस? अबायोटिक सबस्टन्सेस. कळलं? एवढं नॅचरल सबस्टन्सेस आपलं संपलं. उद्या आपण बघणार आहे मॅनमेड सबस्टन्सेस. कारण तुमच्या चेहऱ्यावर मला ती भावना दिसते, सर केव्हा क्लास सोडतील. सर आमचं लास्ट लेक्चर आहे, आता आम्हाला क्लास सोडा, आता आम्हाला जाऊ द्या, बस करा. एवढं भाषण आजसाठी खूप झालं. ओके, तर उद्या तुम्हाला माहितीच आहे काय करावं लागतं. ओके, उद्याचा अभ्यास करून या, रीड करून या. शिकवणं आवडतंय? काही अडचण? आधीपेक्षा बरं आहे? म्हणजे आधीच्या बाकीच्या क्लासमध्ये होते त्याच्यापेक्षा चांगलंय? नक्की? काही अडचण नाही ना? हा, मग आता एवढं डीप मध्ये शिकतोय आपण, मी शिकवतोय, तर त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे की नाही? ओके, मग आता घरी जाऊन नीट रीड करा. पाठांतर करायचं नाही, लक्षात घ्यायचं. तुम्हाला काय सांगतात अदर क्लासवाले? 3-3 वेळा लिहा, 4-4 वेळा लिहा, पाठ करा. असं करायचं नाही. सगळ्यात आधी गोष्ट काय ती लक्षात घ्या, डोक्यात माइंड मध्ये फिट करा. माइंड मध्ये फिट केली, मग समजलंय तर लिहिता येणार आहे. मग लिहायची प्रॅक्टिस करायची. पाठ करायचं नाही, रट्टा मारायचा नाही. बरोबर? रट्टा मारशाल का? नक्की? प्रॉमिस? आणि सगळ्यात आधी पेपर साठी अभ्यास करणं सोडायचं. तुम्ही काय करतात? पेपर साठी अभ्यास करतात. पेपर आहे, अभ्यास करा, रट्टा मारा. अभ्यास कशासाठी करायचा? आपल्याला काहीतरी शिकायला भेटणार आहे, नवीन काहीतरी आपल्या नॉलेज मध्ये भर पडणार आहे, याच्या दृष्टीने अभ्यास करा. तुम्ही काय करतात? पेपर आले जवळ, बरोबर, पेपर आले का लगेच मस्त पुस्तकं धरून बसतील. एक हप्त्या आधी डायरेक्ट हा धड आहे, पाठ करून टाका. 3-3 वेळा लिहा, 4-4 वेळा लेसन पाठ. सगळे क्वेश्चन आन्सर पाठ, पुढं पाठ, माग सपाट. तुम्हाला सांगता येतंय मॅनमेड सबस्टन्सेस, नॅचरल सबस्टन्सेस तुम्हाला लिहिता येतंय, पण एक्सप्लेनच नाही करता येते. भाऊ जातो भारी क्लासला, भाऊची फी जास्त, पण भाऊला एक्सप्लेनच नाही करता येत. ओके, मग आपण काय करू? समजून घेऊ. भले पेपरात कमी मार्क्स आले चालतील, थोडेसे कमी येतील, जास्त कमी नाही येणार ना, कारण समजलेलं आहे. कमी यायचा संबंध बी नाही. समजलंय तर काय संबंध कमी यायचा? बरोबर की नाही? समजलंय तर आरामात लिहू शकतात. ओके, घरी जायचं, ते रीड करायचं, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, स्वतःला समजायचं. घरी काही नाही, रोजचा अभ्यास हाच असतो आपला. काय? घरी जायचं, रीड करायचं, स्वतःला समजायचं, उद्या वापस यायचं, वापस शिकायचं, वापस घरी जायचं, रीड करायचं. त्याच्याने काय होईल? रिव्हिजन. रिव्हिजन झालं म्हणजे पेपराला इझी. पेपराच्या आधी 2-2, 3-3 तास धरून बसायची गरज आहे का? 1 तास रिव्हिजन, काम खत्म. समझ में आया क्या वीडियो? समझ में आया? मगज में आया? ठीक है, तो आज के लिए इतना ही. मिलते हैं, जिंदा रहे तो मिलते हैं कल. ओके, आणि तुम्हाला पण जर व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला पण अशीच क्वालिटी तुम्हाला पूर्ण वर्षभर जर पाहिजे असेल तर आजच आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या. आमचं इन्स्टिट्यूट हरिहर इन्स्टिट्यूट, पत्ता अरोमा थिएटरच्या समोर, बँक कॉलनी रोड, व्यंकटेश पार्क, 3rd फ्लोअर. आणि ज्यांना अजूनही असं वाटतंय की क्लास लावायचा आहे तर त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल ऑफर सुरू केली आहे. त्या ऑफरचं नाव आहे अजूनही वेळ गेलेली नाही. तर त्या ऑफर मध्ये असा विषय आहे की जर तुम्हाला समजा तुम्ही अदर क्लासेस मध्ये फीस भरलेली असेल
तर तेवढी फीस भरली असेल तेवढी मायनस होऊन जाईल. किंवा मग 2 नंबरचा विषय असा की तुम्हाला जर तुम्ही आत्ता पण ऍडमिशन करतायत, 1 युनिट ऑलरेडी झाले शिकून, तर आत्ता जरी ऍडमिशन केलं तर तुम्हाला 50% स्कॉलरशिप भेटणार आहे फीज मध्ये. म्हणजे तुमची 50% फीज मायनस होऊन जाणार आहे जर तुम्ही आत्ताही ऍडमिशन केलं तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ओके, आणि हे नॉलेज अजून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण ज्ञान दान खूप मोठं काम असतं. तर आम्हाला सपोर्ट करा. जय सियाराम, जय बजरंग. भेटू उद्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये. बाय बाय.